दीपी मावशी कुठे आहे आपल्याकडे? दीपी मावशी नाही आहे बेटा. काय आज दीपी पुऱ्या तयार होतील आपल्या, म्हणजे मग नैवेद्य पण दाखवला जाईल. आलू क्रियाची काढू. हाय, गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि राया झालोय रेडी आणि आज आहे आमच्या घरी दीपामावस्या. तर आम्ही आमची दीपामावस्या कशी सेलिब्रेट केली हे तुम्हाला दाखवते. त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघत. दीपी मावशी कुठे आहे आपल्याकडे? दीपी मावशी नाही आहे बेटा. काय आज दीपी मावशी. दीप अमावस्या. बोल, दीपी मावशी. इकडे बोल. काय आहे आज? दीपी मावशी. दीपी नाही, दीप. आपण जे दिवे लावतो ना, इकडे बघ माझ्याकडे. आपण जे दिवे लावतो ना घरामध्ये देवासमोर, त्या दिव्यांना आज पूजा करायची असते. त्या सगळ्या दिव्यांना धुवून त्यांची छान पूजा करायची आज. त्याला म्हणतात दीप अमावस्या. कळालं? कळालं का? आता मम्मी सर्वात आधी सकाळी उठून करत आहे उंबऱ्याचं पूजन. त्याच्यासाठी आम्ही घेतली हळद, त्यानंतर गोमूत्र आणि गुलाब पाणी. हळद ही जंतुनाशक समजली जाते, त्यामुळे हळदीचं लेपन. छोटीशी रांगोळीसुद्धा आपण आपल्या उंबऱ्यावर काढून घेतलेली आहे. गाईचे पाय. रांगोळीमध्ये थोडंसं हळदी कुंकूसुद्धा मम्मी टाकून घेत आहे, कारण रांगोळी कधीच पांढरी ठेवू नये. भरून घेत आहे. असं आपलं उंबऱ्याचं छानसं पूजन झालेलं आहे आणि अगदी त्याच्यामुळे घरात सगळीकडे प्रसन्न असं वातावरण आपल्याला बघायला. मी खाली आले तोपर्यंत मम्मींची देवपूजेची तयारी चालू होती आणि इकडे पप्पांनी सगळे दिवेसुद्धा काढून ठेवलेले होते. आता दिवे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि मग त्यांची पूजा करायची. तोपर्यंत मी बनवते पुऱ्या, ज्या गोड पुऱ्या आहे, आणि खीर जी आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायची आहे. पण आता रायाच्या स्कूलला पटकन टिफिनसाठी मला बनवायचे आहे, त्याच्यामुळे मी आता पहिले माझा जो ओटा आहे तो साफ करून घेते, म्हणजे माझ्या पुऱ्या पटापट तयार होतील. मी आधी ओटा व्यवस्थित साफ करून घेते की जेणेकरून मला ह्या ओट्यावरच पुऱ्या लाटता येतील, म्हणजे माझ्या पुऱ्या फास्ट होतील. कारण रायाच्या स्कूलचा टाईम पण झालेला आहे. अजून आम्हाला रायाचं औक्षण पण करायचं आहे आज, कारण की आज लहान मुलांचं औक्षण केलं जातं असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आता मी रायाचं औक्षण पण करून घेईन. अशी गोळी करून घेते आणि मग फटाफट पुऱ्या तयार होतील आपल्या, म्हणजे मग नैवेद्य पण दाखवला जाईल. आज OPD पण आहे, आज बुधवार आहे, आमच्या गावचा बाजार आहे, त्याच्यामुळे आज पेशंट पण राहतील. त्यामुळे आता फटाफट सगळं आवरून घेतो, दिव्यांची पूजा करतो. अशा पद्धतीने गॅस ओटा साफ करून जर तुम्ही पुऱ्या बनवल्या किंवा अगदी पुरणपोळीसुद्धा मी असे गॅस ओट्यावरच बनवते, त्याच्यामुळे वेळ पण वाचतो आणि कामही वाचतं. पटापट ग्लासच्या मदतीने मी आता फटाफट पुऱ्या तयार करून घेते, म्हणजे रायाचा टिफिन लवकर तयार होईल. का बरं? बोल. हॅमर बोल. हॅमर. काय? रायाचे असे फालतू विनोद चालू असतात आमच्या घरात. आलू. आलू. क्रियाची काढू. रायाने केला नळ जोरात चालू आणि तेल आणि सगळीकडे पाणी पाणी, तेलात पण पाणी, सगळीकडे पाणी 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 करून टाकलंय रायाने. आणि आता राया आणि आजी चाललंय दिवे धुवायचं काम. रायाचं चालू आहे मध्ये मध्ये करायचं काम. तयारी पण झाली आहे स्कूलची. ते बघा रायाचे असले उद्योग आमचे चालू राहतात काही नाही. ती काय पाणी पिण्याची समई आहे का? ती समाई आहे. राया बघा आजीच्या साडीलाच
चाललंय रायाचं हात पुसायचं काम. चौरंग आणलाय, तो चौरंग व्यवस्थित आता पुसून घेतो. चौरंगाच्या खालची पण जागा व्यवस्थित पुसून घेतो आणि मग दिव्यांची पूजा आता आम्ही करणार आहे. राया घेऊन आलाय फुलं. हां आजीकडे दे. छान असं वस्त्र आता मम्मींनी टाकून घेतलेलं आहे आणि आता दिव्यांची मांडणी त्या राया पण आजीला मदत करतोय कामामध्ये दिवे द्यायला. मुलांना पण ह्या गोष्टी कळायला पाहिजे कारण हाय आमचा नवरात्रीमध्ये ठेवायचा दिवा. दिव्यांना हळदी कुंकू वाहून घेतोय मस्त. या दिव्यांमुळेच आपल्या घरामध्ये प्रकाश सगळीकडे पसरतो. पूर्वीच्या काळी हेच दिवे घरामध्ये सगळीकडे लावले जायचे जेणेकरून प्रकाश तयार व्हायचा. त्यामुळे त्या दिव्यांची आज पूजा केली जाते. दीप अमावस्या आषाढ महिन्यातला हा शेवटचा दिवस आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होईल. हळदी कुंकू लावून आता फुलं व्हायचं काम चालू आहे. सगळ्या दिव्यांना हा लाव. सगळ्या दिव्यांना लाव. कसं लावायचं बाळा? उजव्या हाताने लावणार बेटा, त्या हाताने लावणार. असं 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 चिमटीत पकड आणि लाव. असं चिमटीची हा बोटाने घे चिमटीत. आणि दिव्यांना नमस्कार कर. मी आधी रांगोळी काढून घेते आणि मग त्यानंतर थोडी पूजा करून घेते. आता माझा देवाराही अगदी छान फुलांनी सजलेला आहे आणि दिव्यांची पूजा ही अगदी छान संपन्न झाली आहे. आणि मग मी रायाचं सकाळीच औक्षणसुद्धा करून घेतलं. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनासुद्धा करून घेतली. कारण आज लहान मुलांचं औक्षण करावं असं सांगितलं गेलेलं आहे. शेवटी दिंड्र्यांचा आणि गोडपुरीचा नैवेद्य दिव्यांना दाखवून आजची पूजा संपन्न झाली. तर आजचा हा आमचा दीप अमावस्येचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. आणि आजची दीप अमावस्या तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ओके बाय.